ओके, तर आज बघूया गोल्डने आपल्या सेटअपवरती कसं काम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर जण व्यवस्थित काम करत आहेत, प्रॉपर त्यांना एक सेटअप भेटलेला आहे, याचा अभिमान आहे. पण काही लोकांना अजून पण कन्फ्युजन आहे, त्यांना बेसिक गोष्टी शिकण्याची गरज आहे. कारण त्यांना छोट्या छोट्या गोष्टी कळत नाहीत की इंडिकेटर कसं वापरायचं, किंवा कोणती कॅन्डल कशी सिलेक्शन करायची, किंवा हा जो टायमिंग दिसतो आहे कॅन्डलचा तो तिथं येत नाही आहे. का येत नाही आहे? कारण ते सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला काय करावं लागेल की टाईम आहे हा तो 24 तासाचा करावा लागेल. त्याच्यानंतरनं तुम्हाला इंडिकेटरमध्ये एक्झॅक्टली ती कॅन्डल निवडता येणार आहे. ओके, त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण मेन मुद्दा काय आहे की बऱ्याच जणांकडं सेटअप नव्हता प्रॉपर. ते त्याच्या लाईव्हला जाऊन कमेंटमध्ये जाऊन कायम म्हणत होते की रेंज द्या, हे करा ते करा, आम्हाला रेंज शिकवा, आम्हाला हे शिकवा ते. पण आता गरजच नाही. आता फक्त इंडिकेटरवरती प्रॉपर काम करायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपलं जे हे इंडिकेटर कॅल्क्युलेटर आहे त्याच्यावरती प्रॉपर काम करायचं आहे, आणि आपलं टार्गेट आणि जे काय असेल ते इंट्राडे आपण करू शकतो. ओके, तर आता ह्या ठिकाणी बघितलं नीट, तर समजा आता मार्केट गोल्ड जे आहे ते इथं ओपन झालं आहे काय, तर आपल्याला बघायचं की खालून किती वरती गेलं आहे. तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट हा स्विंग लो असणार आहे, कारण आपण इथून बघायचं की गोल्ड किती वरती गेलं आहे. तर आपण काय करणार आहोत, सिम्पल एकदम आपण करायचं आहे असं की ही जी लोची कॅन्डल आहे ती सिलेक्ट करायची आहे, तिचा डेट अँड टाईम सिलेक्ट करायचा आहे. आता ह्या डेट अँड टाईम किती आहे, 22 मे 1950. मग आपण जायचं सेटिंगमध्ये, इथे टाकायचं 22 मे, इथे 19 तारीख, 19 तास. ओके, 19 आणि 50 आणि आपल्याला अपसाईडची रेंज घ्यायची आहे. त्याच्यामुळं आपण इथे अपसाईड करायचं, मॅन्युअल डायरेक्शन अपसाईड. ओके, इंटर. बाकीचं काही सेटिंग करायची नाही आहे तुम्हाला, फक्त इथं मॅन्युअल करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आले इथं पण मॅन्युअल करायचं आहे, कारण डायरेक्शन मोड जे आहे ते आपण मॅन्युअली डिसाईड करतो आहे. आपण ॲटो नाही आहे, आपण स्वतः निवडतो आहे ना डायरेक्शन. त्याच्यामुळे इथं पण मॅन्युअल असणार, इथं पण मॅन्युअल असणार. ओके, आणि ओके करायचे. ओके केल्याच्या नंतरनं तुम्हाला एक्झॅक्टली ते एक टार्गेट भेटतं आहे. मग आपलं काम काय आहे, इथून आपण अपसाईडची रेंज अशी ड्रॉ करायची आहे. हे गोल्डमध्ये सगळं आहे. ओके, अपसाईडची रेंज अशी ड्रॉ करायची आहे. ड्रॉ केल्याच्या नंतर समजा 3 मिनटाचा चार्ट घेतो आपण. 3 मिनटाचा चार्ट घेतल्याच्या नंतरनं थोडंसं व्यवस्थित बघू आपण. ओके, 3 मिनटाचा चार्ट घेतल्याच्या नंतरनं समजा लो कॅन्डल कोणती आहे आपण डिलीट करू सगळं, आणि इंडिकेटर येस रिमूव्ह, नो. ओके, हे फक्त रिमूव्ह करू. त्याच्यानंतरनं इंडिकेटर ऑफ करून बघू एकदम लो कॅन्डल कोणती आहे. तो लो कॅन्डल आहे 1954 22 मे. ओके, तर आपण इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये गेलो तसं इथे टाकलं 1954 22 मे आणि एंटर केलं. अपसाईड तर आपण आधीच सेट केलं होतं. तर आपल्याला एक रेंज भेटली. रेंज भेटल्याच्या नंतरनं तुम्हाला एक्झॅक्टली एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे. कुठून, जी कॅन्डल आपण सिलेक्ट केलेली आहे तिथून अपसाईडला एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे, आणि त्याचं टार्गेट जे आहे ते तुम्हाला इथं डॅशबोर्डमध्ये पण दिसतं आहे, आणि सेम इथं पण दिसतं आहे. जर इथं बघितलं तुम्ही नीट व्यवस्थित पद्धतीने, तर ह्याचं टार्गेट किती आहे, 47 35 97. तर सेटिंगमध्ये जायचं आहे आणि इथं टाकायचं आहे 47 35 97, 47 35.97 करायचं आहे. इंटर करायचं आहे. इंटर केल्याच्या नंतरनं तुम्हाला डायरेक्टली अपसाईडचे जे हे असेल टार्गेट ते भेटेन. हे बघा असं. ओके, तर ह्याच्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, ह्याचा पण एक 50% घ्यायचा आहे, जे की आपण इथे घेऊयात. आता ह्याची 50%ची रेंज घेणार आहोत, कारण भरपूर मोठी रेंज आहे ना. जवळजवळ बघितलं तर इथं 244 पॉईंट आहे, म्हणजे 2444 40 पिप्स आहेत. ओके, तर आपण ह्याला डिवाईड करू एकदा, आणि त्याच्यानंतर अजून एकदा डिवाईड करू अशा प्रकारे. आणि हे डिवाईड केल्याच्या नंतरनं ही पण मोठी रेंज आहे ह्याच्यासाठी इंट्राडेसाठी. तर आपण ह्याला पण एकदा डिवाईड करणार आहोत. त्याच्या आधी आपण ही 50%ची जो रेंज आहे बॉक्स तो डिलीट करू, आणि ह्याला पण एकदा आपण डिवाईड करू असं. आणि जर तुम्ही पिन पॉईंट बघितलं डिवाईड केल्याच्या नंतरनं, समजा हा बॉक्स आपण साईडला ठेवला आणि मार्केटवरती चाललं आहे कंटिन्यू, पण कुठं रेड कॅन्डल नाही आहे, पण इथं तुम्हाला एक रेड कॅन्डल भेटते ह्याच्यात, आणि हा थोडासा पुलबॅक पण दिसतो आहे. मग आपण काय करायचं, जिथून पण पुलबॅक आला आहे मार्केटमध्ये तिथून जर हा बॉक्स आपण लावला असा, तर पिन पॉईंटवरती तुम्हाला एक रेजिस्टन्स बघायला भेटतो, आणि तिथूनच सेलिंग आलेली. ओके,
अजून पण बघा इंट्राडे पूर्ण तिथूनच सेलिंग आलेली आणि सेलिंग कुठपर्यंत आली आहे जर नीट बघितलं तर इथपर्यंत आली होती. इथपर्यंत इथं छोटासा गॅप ठेवल्यावरती गेलं, तिथून परत खाली आले. मग इथं जो गॅप ठेवला आहे त्याच्यामुळं मार्केटला खाली यायचं होतं. ओके, आणि सेम लेवलला डबल टॉप बनवलं आहे, मार्केट खाली आले. खाली आल्याच्या नंतरनं जर नीट बघितलं तर मार्केटनी छोट्या मूवमेंट केलेल्या आहेत. म्हणजे असं शार्प जर इथपर्यंत खाली आलं असतं तिथून वरती गेलं असतं, पण तसं न करता मार्केटने काय केलं आहे, इथून खाली आलं परत वरती, खाली आलं परत वरती. याचा अर्थ मार्केटमध्ये खालच्या मुवमेंट पेंडिंग आहेत. ओके, त्याच्यामुळं मार्केटनी बरोबर इथं बघितलं तुम्ही तर पिन पॉईंट हे स्ट्रक्चर एक होतं, तिथपर्यंत मार्केट आलं इथपर्यंत, इथूनच वरती चाललं आहे. तर आपण हे पण बघणार आहोत की ह्या लेवल कशा आपल्याला फाइंड करता आल्या असत्या. आता इथून जर तुम्ही बघितलं तर गोल्ड खाली आलं आहे आणि खालून वरती गेले, ते वरती कुठपर्यंत गेलं आहे ते बघायचं आपल्याला. कसं बघणार, सेम हा बॉक्स आहे, तो खालून बॉडीपासून जर तुम्ही मार्क केला असा तर पिन पॉईंटवरती तुम्हाला एक रेजिस्टन्स बघायला भेटतो इथे ह्या ठिकाणी. मग ह्या रेजिस्टन्सपासून तुमचं सेलिंगची एंट्री होणार. तुमचं टार्गेट किती असणार, हाच बॉक्स जर तुम्ही वरून असं ठेवला तर तुमचं टार्गेट असणार ह्या लेवलच्या ह्या बॉक्सच्या 75%, जे की तुम्ही पिन पॉईंट इथं बघू शकता की आपलं टार्गेट इथंच अचीव झालेलं आहे. या ठिकाणी आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे. ओके, आणि तिथनं मार्केट मग पिन पॉईंटवरती गेलेलं आहे. ओके, तर ह्याच्यानंतरनं जर आपण नीट बघितलं तर ओके हां, तर ह्याच्यानंतरनं जर आपण नीट बघितलं की मार्केट वरती किती गेलं आहे, तर हा जो बॉक्स आहे तो जर आपण असा खालून वरती लावला की मार्केट वरती किती चाललं आहे, तर पिन पॉईंटवरती तुम्हाला 50%ला पण पुलबॅक भेटतील. आणि सेम लेवलला इथं पण हे जे पुलबॅक दिसतोय तो जर बघितला कुठपर्यंत आला आहे, इथून जर आपण बघितला तर या छोट्या बॉक्सच्या 87% होता. आणि इथून जर हे बघितलं मार्केट किती वरती गेलं आहे, तर पिन पॉईंट मार्केटमध्ये हे आत्ता इथं 75%चा एक रेजिस्टन्स होता, तिथून आता सेलिंग चालू आहे मार्केटमध्ये. ओके, ही जी दिसते सेलिंग ही इथून चालू आहे. आणि सेलिंग कुठपर्यंत येणार आहे जर बघायचं होतं आपल्याला तर सोपं आहे. हा बॉक्स घेऊन जिथून पण सेलिंग येते तिथे जर लावला तर खाली पिन पॉईंट तुम्हाला 75%चा एक सपोर्ट बघायला भेटतो आहे. ओके, हा बघा, जेव्हा पण मार्केट डायरेक्टली येतं तेव्हा 75%, डायरेक्टली येतं तेव्हा 50%, आणि ते साईडवेज होत आलं तर मग ते 100% पण जाऊ शकतं. साईडवेज म्हणजे पुलबॅक घेत. ओके, आणि सेम जर ही जर रेंज तुम्ही घेतली इथे पण घेतली तर तुम्हाला पिन पॉईंट सगळे लेवल बघायला भेटणार आहेत ह्या ठिकाणी. किंवा ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं इथून जर तुम्ही वरून बघितलं, वरून सेलिंग आली, खालून बाईंग आली, वरून परत सेलिंग आली. म्हणजे छोट्या मुवमेंट जरी तुम्ही कॅच केल्या तरी पण पिन पॉईंट तुम्हाला बघा 100-120 पिप्स भेटतात आहे. आणि एस-एल तुम्हाला काय फक्त टार्गेटच्या वरती 3-4 पॉईंटचा एस-एल आहे. आणि आता ह्या ठिकाणी बघा, हा जर बॉक्स आपण घेतला इंट्राडेचा आणि जिथून पण सेलिंग येते तिथं बघितलं आणि खालून जी बाईंग आली तिथं जर आपण लावलं, हा जर बॉक्स लावला तर वरून पिन पॉईंट तुम्हाला 50% सेलिंग आलेली दिसते. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हा बॉक्स घेऊन तुम्ही इथं ठेवता, ह्या ठिकाणी ठेवता तेव्हा ह्या लेवलला एक छोटासा हलका तुम्हाला एकदम स्मॉल गॅप बघायला भेटतो आहे. इथं एकदम स्मॉल आहे. ओके, म्हणजे आता मार्केट त्याला पण टच करायला पण येऊ शकतो. ओके, तर त्याच्यासाठी हे मार्केट किती वरती गेलं आहे ते जर आपण बॉडीपासून बघितलं तर इथं तुम्हाला पिन पॉईंट 50%चा एक रेजिस्टन्स बघायला भेटतो आहे. इथून पण तुम्ही प्रॉपर सेलिंग करू शकले असते. ओके, तर ह्या छोट्या गोष्टी तुम्हाला भरपूर आहेत शिकण्यासारख्या. फक्त तुम्ही एकाच सेटअपवरती काम करा. हा एक सेटअप आहे आणि त्याच्यानंतरनं एक दुसरा सेटअप आहे, पण तो जास्त नाही. हा सेटअप एकदम पॉवरफुल आहे. ओके, आणि हा तुम्ही बऱ्याच पेअरमध्ये काम करू शकता. US ऑइलमध्ये करू शकता किंवा ह्याच्यामध्ये सिल्वरमध्ये करू शकता किंवा बिटकॉईनमध्ये, पण शक्यतो गोल्डमध्ये सगळ्यात बेस्ट आहे. ओके, तर आता जिथून पण मार्केटमध्ये सेलिंग येते तर खाली नीट बघितलं तुम्ही तर हे 50%ला ब्रेक केलेलं आहे आणि वरती चाललं आहे. तर वरती कुठपर्यंत जाणार आहे नीट बघितलं तर हे ह्याच्या 50% इथपर्यंत गेलेलं आहे. हे बघा 50, म्हणजे इथून जर तुम्ही बघितलं तर इथून अजून एक तुम्हाला एंट्री भेटली असती. आणि आता टार्गेट काय आहे, सेम जर तुम्ही हाच बॉक्स घेऊन इथं लावला तुमचं टार्गेट हेच येणार आहे बरोबर. ओके, आणि ह्याच्या खाली गेलं तर मग काय लय मार्केट इथपर्यंत जाऊ शकतं, इथपर्यंत किंवा इथपर्यंत. ओके, आणि तसं पण मार्केटमध्ये हा मोठा गॅप आहे, हा डायरेक्टली टच नाही होणार पण उद्या होऊ शकतो. पण त्याच्या आधी तुम्हाला सेटअप कसा वाटला किंवा कसं तुम्हाला शिकायला मजा येते किंवा तुम्ही शिकत असाल तर कमेंट करा. किंवा शिकत नसाल तर तुम्हाला हा सेटअप शिकायचा असेल, इंडिकेटर्स ॲक्सेस पाहिजे असेल तर कमेंट करा.
सेटअप किंवा इंडिकेटर आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजून तुमचे काही डाऊट असतील तर मला बिनधास्त विचारा. ओके, धन्यवाद.